अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी खडतर प्रवास लिहिलेला असतो. प्रत्येकाचं आयुष्य हे एकसारखं नसतं. प्रत्येक मनुष्य जाती ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं, त्याचं नशीब, त्याचं भाग्य हे वेगवेगळं लिहिलेलं असतं. ज्या प्रकारे बघा, सटवाई प्रत्येकाचं नशीब लिहित असते, पण ते नशीब आपल्या हातातून आपण कसं बदलू शकतो, आपण काय करू शकतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये इतका खडतर प्रवास आहे तो खडतर प्रवास सुखकर होईल, आनंदमय होईल, हे देखील आपल्यालाच पाहायचं आहे. तर अध्यात्मामध्ये आपण आता उतरलेलो आहोत. फक्त आपण सेवा करतोय, कुठेतरी आपल्या चुका होतात, चुका टाळता येतात. आपल्या कुलदेवीची सेवा देखील आपल्याकडून कधी कधी घडत नसते. बघा, आपण 11 गुरुवार 21 गुरुवार करतो, ते देखील आपल्याला प्रचिती सेवा किंवा अनुभव येत नाहीत. तर तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तुम्हाला जर 11-21 गुरुवार करून देखील तुम्हाला अनुभव येत नसतील तर तुम्ही 100% हे 3 गुरुवार करून पाहायचे आहे. 3 गुरुवार स्वामींचे 3 गुरुवार जर तुम्ही संकल्पयुक्त केले तर तुमच्या जीवनातील जेवढे आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत, मग नोकरी विषयी असेल, मुलाच्या विवाह विषयी असेल, संतती विषयी असेल, आर्थिक बेरोजगारी असेल, किंवा घरामध्ये कर्जबाजारी वाढत आहे, घरामध्ये अजून काही टेन्शन असतील, त्या सगळ्यातून सुटका जर मिळवून घ्यायची असेल तर स्वामींचे हे 3 गुरुवार तुम्हाला करायचे आहेत. बघा, ज्या प्रकारे आपण 11-21 गुरुवार करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे गुरुवार करायचे आहेत. 3 गुरुवार करताना एवढं लक्षात ठेवायचं, बघा, तुम्ही संकल्पयुक्त घेऊन सेवा जर केली तर तुम्हाला पहिले 3 गुरुवार करायचे आहेत. थोडासा गॅप ठेवायचा आहे, नंतर तुम्ही 3 गुरुवार करू शकता. परत गॅप ठेवायचा आहे, नंतर तुम्ही 3 गुरुवार, अशा पद्धतीने तुम्ही संकल्पयुक्त जरी केलं तर देखील चालणार आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, जास्त कालावधी देखील लागत नाही. 3 गुरुवार लगेच आपले होतात. आपण देखील कुठे इकडे तिकडे जायला देखील मोकळे होतो. आणि आपले 3 गुरुवार झाल्यानंतर थोडा एक 15-20 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा जरी गॅप घेऊन नंतर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही अजून 3 गुरुवारचं व्रत करू शकता. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने जरी तुम्ही केलं तरी देखील चालणार आहे. पण हे ज्या वेळेस तुम्ही बघा, आता शुद्ध अंतःकरणापासून आपल्याला ही सेवा करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करता त्यावेळेस आपल्याला मनामध्ये एकच इच्छा ठेवायची आहे, प्रबळ इच्छा ठेवायची आहे. आणि कोणाचा द्वेष, निंदा, नाराजगी करायची नाही. ज्यावेळेस तुम्ही मनामध्ये प्रबळ इच्छा ठेवता की नाही, मी ही सेवा करणारच, माझ्याकडून होणारच आणि माझी ही इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच, पॉझिटिव्ह, जितका जास्त तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल तितकी जास्त तुम्हाला त्याच्यामध्ये अनुभव, प्रचिती मिळणार आहे. जर तुम्हाला अनुभव खरंच हवा असेल तर महाराजांचे हे 3 गुरुवार तुम्ही करून पाहायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता त्यावेळेस तुम्हाला नॉनव्हेज वगैरे खाऊन चालणार नाही. नॉनव्हेज तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. बघा, जोपर्यंत सेवा चालू आहे तोपर्यंत. त्याच पद्धतीने बुधवार आणि गुरुवारी केस धुवायचे नाहीत, बुधवारीच केस तुम्हाला धुवायचे आहेत. बघा, गुरुवारी केस धुतल्यामुळे आपला गुरुबळ वीक होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे आपला गुरुबळ आपल्याला जितकं होईल तितकं स्ट्रॉंग बनवायचं आहे, वीक बनवायचं नाही. गुरुवारी देखील झाडझूड देखील, बघा, घरातले जाळे जळमाट देखील आपण काढत नाही कारण घर जितकं हलकं करायचं नाही म्हणतात, घर जड ठेवायचं असतं, तो प्रभाव घरामध्ये ठेवायचा असतो. त्यामुळे बघा, घरामध्ये त्या दिवशी तुम्हाला बुधवारीच केस धुवायचे आहेत. त्याच पद्धतीने बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस ब्रह्मचार्याचं कडकडीत पालन करायचं आहे. भरपूर वेळा मी असं बघितलेलं आहे. बघा, आपण गुरुवार करतो म्हणजे गुरुवारीच फक्त ब्रह्मचार्याचं पालन करायचं का? गुरुवारी आपण ब्रह्मचार्याचं पालन करतो फक्त, बरोबर, आणि बुधवारी आपण ब्रह्मचार्याचं पालन करत नाही, मांसाहार वगैरे करतो. मांसाहार केल्यानंतर ते पचायला एकतर 24 तासाच्या वर जातात, 48 तासाच्या वर जातात मांसाहार पचण्यासाठी. मांसाहार एकतर आपल्या पोटामध्ये तसाच असतो, पूर्ण संपलेला देखील नसतो, त्याच्यामध्ये आपण गुरुवार लगेच करतो. त्याच पद्धतीने बुधवारी आपण ब्रह्मचार्याचं पालन करत नाही, बुधवारी आपण ब्रह्मचार्य तोडून टाकतो, गुरुवारी लगेचच आपण डोक्यावर आंघोळ करतो. हे आपले काही चुका आहेत, त्या चुका तुम्हाला टाळायच्या. जोपर्यंत ह्या चुका तुम्ही टाळणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव, प्रचिती येणार नाही. त्यामुळे पहिले सगळ्यात अगोदर तुम्ही या चुका टाळायच्या आहेत आणि नंतर तुम्हाला स्वामींच्या सेवेला सुरुवात करायची आहे. पहिले तर तुम्ही बघा, तुमच्या जवळपासच्या मठात, केंद्रात जाऊन यायचं आहे. महाराजांना खडीसाखर, नारळ, खडीसाखर आणि एक फूल तुम्हाला महाराजांना अर्पण करायचं आहे. आणि महाराजांना सांगायचं आहे की मी या कारणासाठी मी 3 गुरुवारचं व्रत शुद्ध अंतःकरणापासून करत आहे. कारण बघा, आपण 11 गुरुवारचं व्रत करणार म्हणजे कधी कधी खूप अवकाश लागतो त्याला, आणि आपल्याला देखील कधी कधी मनामध्ये गुरुवार करण्याची कधी कधी एखाद्या व्यक्तीला बघा इच्छा उत्पन्न होत नाही, म्हणजे कधी संपणार वगैरे वगैरे, त्यामुळे देखील आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. त्यामुळे तुम्ही हे 3 गुरुवारचं व्रत करून पहा. 100% तुमचे 3 गुरुवार पूर्ण होण्याअगोदरच तुम्हाला अनुभव येईल. आता अनुभव आला म्हणून मध्येच गुरुवार सोडून द्यायचे का? तर नाही. अनुभव आला, प्रचिती भेटली, आपली इच्छा पूर्ण झाली,
तरी देखील ते गुरुवार कंप्लीट करायचे आहेत. आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता गुरुवार करायचं म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं, आपल्या जवळपासच्या मठात केंद्रात जायचं, नारळ खडी साखर महाराजांना अर्पण करायचं आहे, फुल अर्पण करायचं आहे. महाराजांना सांगायचं आहे की मी या कारणासाठी गुरुवार करत आहे आणि ते निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि तुम्ही स्वतः त्या सेवेला उपस्थित राहा घरामध्ये, असं महाराजांना सांगायचं आहे. जसं की सांगितलं, गुरुवार तुम्हाला बुधवारी केस धुवायचे आहेत, गुरुवारी केस धुवायचे नाही. गुरुवार तुम्हाला पूर्णपणे कडकडीत तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि 3 गुरुवार कंप्लीट होईपर्यंत पूर्णपणे मांसाहार तुम्हाला बंद करायचा आहे. म्हणजे कमीत कमी 3 आठवडे पकडा तुम्ही मांसाहार बंद करायचा आहे. पिरियड्स सुतक वगैरे आले तर तुम्ही ती सेवा तिथे म्हणजे पिरियड्स सुतक आला तर आपण तो गुरुवार पकडायचा नाहीये, त्याच्या पुढच्या आठवड्यातला गुरुवार पकडायचा आहे. आता सेवा करण्यासाठी तुमच्या जवळपासच्या मठात केंद्रामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, आता शक्य मी बाहेर आहे, माहेरी आलेले आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवायला माझ्याकडे पोथी वगैरे नाहीये. बघा स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला, सगळ्यांना स्क्रीनवरती दाखवण्याची देखील गरज नाही. तो प्रत्येकाकडे स्वामीच्या तिथे सारामृत प्रत्येकाकडे असणार आहे आणि नसेल स्क्रीनवर दाखवण्याची देखील गरज नाही. प्रत्येकाकडे स्वामीच्या इथे सारामृताची एक पोथी असणारच आहे. ती पोथी फक्त घरात ठेवायची नाहीये, त्या पोथीचा आपण नियमित आपण बघा श्रवण करतच असतो. आणि जो व्यक्ती घरामध्ये आपल्या नित्यनियमाने नित्यसेवा आपल्या घरामध्ये चालूच असणार आहे 3-3 अध्यायाची, ती सेवा जर तुमच्या घरामध्ये चालू असेल तर सोन्याहून पिवळं अतिशय उत्तम आहे. आणि त्याच्यात तुम्ही हे 3 गुरुवार करणार म्हणजे अतिशय उत्तम तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. बघा आपल्याला 3 गुरुवार आपण करत आहोत आणि ती पोथी फक्त आणून ठेवली आहे घरामध्ये आणि फक्त ठेवूनच दिली, त्याची सेवा होत नाही वगैरे काय नाही, तर त्याचे दोष आपल्याला लागत असतात. तर त्यामुळे ही सेवा आपल्याकडून कशी घडेल, आपल्याकडून या सेवेमध्ये खंड कसा पडणार नाही, किंवा नित्य सेवा आपण रोज करत आहोत ती नित्य सेवा आपल्याला करायचीच आहे. रोजचे तुम्ही 3 अध्याय वाचता, ते 3 अध्याय तुम्हाला वाचायचेच नाही. तर आज गुरुवार आहे, संपूर्ण मी पोथी वाचणार आहे, मग कशाला 3 अध्याय वाचायचे, असं करू नका. तुम्हाला ते 3 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे, तुमची नित्य सेवा करायची आहे आणि नंतर मग तुम्हाला गुरुवारचं जे काही असेल ते करायचं आहे. त्या दिवशी स्वच्छ वस्त्र वगैरे परिधान करायचे आहेत. संध्याकाळी गुरुवारची पूजा मांडणी करायची आहे, तुम्ही सकाळी देखील करू शकता. त्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवरती श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, त्यानंतर तुम्हाला रामरक्षामधील 9 ओवी या पठण करून तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. महाराजांच्या मूर्तीला अभिषेक तुम्ही पंचामृताने घालू शकता, जलाने घालू शकता. नंतर बघा ते जे अभिषेक घातलेलं जल आहे ते संपूर्ण फेकून द्यायचं नाही, वाया घालवायचं नाही. ते आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि ते तीर्थ म्हणून प्रत्येक घरातल्या व्यक्तीने ते प्राशन करायचं आहे आणि संपून टाकायचं आहे. अशा पद्धतीने महाराजांच्या अभिषेकाचं तीर्थ तुम्ही वाया घालवून द्यायचं नाही. नंतर महाराजांची मूर्ती तुम्ही स्वच्छ पुसायची आहे आणि तुम्हाला पाटावर स्वच्छ पुसून त्यांना वस्त्र परिधान किंवा हिना अत्तर असेल तर हिना अत्तर लावा, नसेल तर आवर्जून आणा. महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे, हिना अत्तर महाराजांना लावायचं आहे. महाराजांना पिवळ्या रंगाचं फुल अतिशय प्रिय आहे, पिवळ्या रंगाचं फुल तुम्ही अर्पण करू शकता. अशा पद्धतीने महाराजांना ज्या ज्या प्रिय वस्तू आहेत त्या महाराजांना अर्पण करायच्या आहेत. पूजा मांडणी करताना जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुमच्याकडे फोटो असेल, बघा फोटो असेल तर काय करायचं, हातामध्ये फुल घ्यायचं आहे, पाण्यामध्ये डिप करायचं आहे आणि अभिषेक कशा पद्धतीने घालायचा, श्री सुक्तम म्हणत घाला किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशा पद्धतीने फक्त फोटोवर थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे. कारण बघा फोटोला आपण अभिषेक घालू शकत नाही, काचेच्या आतमध्ये जर पाणी गेलं तर ते फ्रेम पूर्णपणे खराब होऊन जाते आणि ते फ्रेम खराब झाले तर त्याचे दोष परत आपल्याला लागतात. त्यामुळे फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी असं 5 वेळा बोला आणि अभिषेक घालून मोकळवायचा आहे. फोटो असेल तर, मूर्ती असेल तर ज्या पद्धतीने अभिषेक सांगितला त्या पद्धतीने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. आता बघा अभिषेक झाल्यानंतर पूजा मांडणी व्यवस्थित मांडा. जर तुम्हाला कलश स्थापना करायची असेल तर कलश स्थापना देखील तुम्ही करू शकता. कलश स्थापना करा. अखंड दिवा जसं कसा राहील याची काळजी घ्यायची आहे. शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा, नसेल तर तेलाचा लावला तरी चालेल, काही हरकत नाहीये. सेवेला महत्व आहे, तुमचा भाव महत्वाचा आहे, तुम्ही किती शुद्ध भावनाने शुद्ध अंतकरणाने सेवा करता याला अतिशय महत्व आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने पूजा मांडणी करा. बाजूला थोडी छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे. आता सेवा काय करायची, सेवा बघा तुम्हाला 1 ते 21 अध्याय स्वामीचरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय ते पठण करायचे आहे. त्याच्या अगोदर कोणतीही सेवा करताना तुम्हाला संकल्प घ्यायचा असतो. संकल्प बघा आपण महाराजांना मठामध्ये केंद्रामध्ये नारळ खडी साखर दिली आहे, तो संकल्प नाहीये, लक्षात घ्या. ते महाराजांना आमंत्रण आहे, महाराजांना विनंती प्रार्थना आहे. काही चूक झाली तर क्षमा करा म्हणून महाराजांना विनंती प्रार्थना केलेली आपण आहे, त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. आपण घरामध्ये संकल्प करायचा आहे. पूजा मांडणी वगैरे झाल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुमच्या हातामध्ये एक फूल, अक्षता, थोडंसं पाणी, हळदी कुंकू टाकायचं आहे. मी पूजा काश्यप गोत्रातली, मी स्वामी सेवेत असून मी या कारणासाठी 3 गुरुवार महाराजांचे करत आहे, ते निर्विघ्नपणे पार पडू दे अशी इच्छा बोलायची आहे आणि हाताने पाणी आणि पळीने पाणी सोडून तामणामध्ये सोडून द्यायचं आहे पाणी.
अशा पद्धतीने संकल्प करायचा आहे. नंतर आचमन करायचं आहे. आचमन कसं 3 वेळा पाणी ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः आणि ओम गोविंदाय नमः म्हणून पाणी खाली हाताने सोडत द्यायचं आहे पळीने. अशा पद्धतीचं आचमन झालं. आचमनाचं पाणी तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता. अशा पद्धतीने आचमन तुम्हाला करायचं आहे. नंतर तुम्हाला कोणतीही सेवा सुरू करताना सगळ्यात अगोदर स्वामी स्तवनाने करायचं आहे. शक्य झाल्यास पहिल्या गुरुवारी केलं, दुसऱ्या गुरुवारी नाही केलं तर चालेल, पण पहिल्या गुरुवार तुम्हाला सेवेला सुरुवात करताना पहिल्या गुरुवारी स्वामी स्तवन अगोदर बोलायचं आहे. स्वामी स्तवन बोलून झाल्यानंतर तुम्हाला 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत. 1 ते 21 अध्याय पठण करून झाल्यानंतर तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे आणि 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र बोलायचा आहे. कधी कधी असं होतं बघा, एकदम सगळी सेवा करणं आपल्याला खूप अवघड जातं, कारण घरात लहान मुले वगैरे असतात. तर अशा वेळेस काय करायचं, सकाळी पूजा मांडणी करून घ्यायची. तुम्हाला जे जे सांगितले संकल्प वगैरे सगळा विधी 1 ते 21 अध्याय पठण करून घ्यायचे आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही धूप दीप अगरबत्ती अजून एकदा लावायची आणि तुमची राहिलेली सेवा जी आहे 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र हे तुम्हाला करून घ्यायचं आहे. जप नामस्मरणावर जितका जास्त भर देता येईल तितका जास्त भर द्या. जोपर्यंत तुम्ही नामस्मरण करणार नाही, जोपर्यंत तुम्ही नामस्मरणावरती भर देणार नाही, तोपर्यंत पाहिजे तितका प्रभाव तुम्हाला, पाहिजे तितका अनुभव प्रचिती मिळणार नाही. फक्त 1 ते 21 अध्याय वाचले म्हणजे स्वामी चतुर्सारामध्ये हा महाराजांचा आत्मा आहे, पण फक्त तेवढं वाचून चालेल का? नाही चालणार. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही नामस्मरण करत नाही, जोपर्यंत तुम्ही नामस्मरण करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव, त्याची प्रचिती मिळणार नाही. एवढं लक्षात घ्या. त्यामुळे जितका होईल तितका जास्त नामस्मरणावरती भर द्यायचा. नाम जपाला जितकं महत्व महाराजांनी दिलं आहे तितकं कशालाच दिलेलं नाही, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे नक्कीच या सगळ्या सेवा तुम्ही करा. उद्यापन याचं कसं करायचं, तर 3 गुरुवार झाल्यानंतर तुम्ही शेवटच्या गुरुवारी तुमच्या जवळपासच्या मठात केंद्रात जाऊ शकता. तिथे तुम्ही केळी दान करू शकता, अन्नदान करू शकता, एखाद्या गोरगरिबाला अन्नदान करू शकता, किंवा घरामध्ये तुम्हाला मठात तर जाऊन यायचंच आहे. महाराजांचे आभार व्यक्त करायचे की 3 गुरुवार निर्विघ्नपणे पार पडले आहेत. आणि महाराजांना तुम्ही 1 डझन 2 डझन तुम्ही मठामध्ये केळी दान करू शकता, तुम्ही स्वतः उभारून तिथे वाटू शकता. त्याच पद्धतीने बघा, तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर जेव घालायचं असेल तर तुम्ही एक तर सवासनं घरी बोलवून जेव घालू शकता, किंवा लहान मुलांना एखाद्या मुलीला बोलवून जेव घालू शकता, किंवा डायरेक्ट कोणाला घरी नाही बोलवलं, डायरेक्ट मठात जाऊन जर तुम्ही अन्नदान केलं तरी देखील चालणार आहे. उद्यापन असं वेगळं काही नाहीये, फक्त शुद्ध अंतकरण, शुद्ध भावना मनामध्ये ठेवायची आहे आणि तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहे. नक्कीच तुम्हाला 100% या सेवेतून रिझल्ट मिळेल. जर तुम्ही 11 गुरुवार 21 गुरुवार करून बघितले, तुम्हाला अनुभव मिळाला नाही, तर एकदा 3 गुरुवारचं व्रत करून पहा. ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने करा. ज्या चुका टाळायला सांगितल्या त्या चुका टाळून बघा. 100% तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणारच, ही गॅरंटी आहे. त्यामुळे नक्कीच ही सेवा करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.